नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला मराठीमध्ये आणि ते पण सोप्या भाषेमध्ये टॅली शिकूया. ह्या सिरीज मधला पाठ क्रमांक 2 आपण आज बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण टॅली डाउनलोड कशी करायची आणि ती इन्स्टॉल कशी करायची हे आपण बघितलं. त्यानंतर आपण कंपनी कशी बनवायची ते पण आपण बघितलं. तर पार्ट 2 मध्ये आपण तयार केलेल्या कंपनीमध्ये काही बदल करायचे असतील किंवा तयार केलेली कंपनी आपल्याला डिलीट करायची असेल किंवा आणखीन एखादी कंपनी आपल्याला बनवायची असेल ते आपण आज बघणार आहोत. तर आपण सगळ्यात अगोदर तयार केलेल्या कंपनीमध्ये बदल कसे करायचे हे बघूया. तर त्यासाठी आपण जाऊया कंपनीमध्ये, क्लिक करूया कंपनीवर आणि त्यामध्ये अल्टर नावाचं एक ऑप्शन आहे, त्यावर आपण क्लिक करूया. जसं आपण अल्टरला जाऊ तसं आपण कंपनीचा डायलॉग बॉक्स आपल्याला परत ओपन होतो. काय नेमकं आपल्याला बदल करायचा आहे त्यावर इंटर दाबून खाली येऊ शकतो आपण. जे पण बदल करायचे तर ते बदल आपण इथं टाईप करून घेऊया. काय ॲड्रेस चुकला असेल तर ॲड्रेस बदलू शकतो. पिनकोड चुकला असेल तर पिनकोड बदलू शकतो. थोडक्यात मोबाईल नंबर बदलला असेल तर तो पण आपण इथून बदलू शकतो. ईमेल बदलला असेल तर तो पण आपण इथून बदलून घेऊ शकतो. वेबसाईट बदलली असेल तर ती पण आपण चेंज करून घेऊ शकतो. फक्त चेंज आपण करू शकत नाही ह्या कंपनीमध्ये, ते म्हणजे फायनान्शियल इयर. आणि दुसरी गोष्ट असते बिगिनिंग फ्रॉम. का चेंज करू शकत नाही? कारण की आपण याच्यामध्ये जर काही डाटा टाईप केलेला असेल किंवा काही एंट्र्या मारलेल्या असतील तर यामुळे आपला तो डाटा लॉस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण इथं बदल करू शकत नाहीये. त्याकरता एक नवी कंपनी बनवायची आणि जर तुम्हाला गरजच पडत असेल अत्यंत तर तुम्ही इथं फायनान्शियल इयर चेंज करून घेऊ शकता. तर आपण एंटर दाबू इथं आणि आज इट इज जसं आहे तसंच ठेवूया त्याला. आपण याला सेव्ह करूया. त्यासाठी आपण येस वर क्लिक केलं तरी चालते आणि कीबोर्डचा शॉर्टकट वाय दाबला तरी पण चालते. तर आपण पाहिलं कंपनीमध्ये बदल कसा करायचा. दुसरी गोष्ट आहे की आपण तयार केलेली कंपनी डिलीट कशी करायची. तर त्याकरता पण आपल्याला सध्या कंपनीमध्ये जावं लागेल आणि ऑप्शन तोच अल्टर नावाचा आपल्याला वापरावा लागेल. आपण अल्टरला क्लिक करूया. आपली कंपनी परत ओपन झाली. काय बदल करायचा आहे, डिलीट करायची, तर आपण त्यासाठी एक शॉर्टकट वापरणार आहे. कीबोर्डवरचं अल्ट दाबून धरायचे आणि डी दाबायचे. असं केल्यानंतर तुम्हाला तो विचारतो डिलीट करायची का, तुम्ही इथे येस करू शकता. येस वर आपण क्लिक करू. 2 वेळेस विचारलं जातं आर यू शुअर, तुम्हाला खरंच तयार केलेली कंपनी डिलीट करायची का, तर परत आपण इथे येस करूया. येस केल्यानंतर आपली कंपनी पूर्णतः डिलीट झालेली आहे. आपल्याकडे जर दुसरी कंपनी असेल तर आपण इथून ओपन करून घेऊ शकतो. नसेल तर परत आपण क्रिएट कंपनीवर जाऊन नवीन कंपनी इथून बनवून घेऊ शकतो. तर आपल्याला नवी कंपनी बनवायची नाही आहे मित्रांनो. त्यासाठी आपण पाठीमागे येऊया. येस करूया. आपली दुसरी कंपनी आहे तिला आपण ओपन करून घेऊया. दुसरं आपल्याला आज शिकायचं आहे की जर टॅलीमध्ये एकापेक्षा जास्त कंपनी असतील तर कुठल्या कंपनीत आपल्याला काम करायचंय आणि कुठल्या कंपनीत आपल्याला काम नाही करायचंय. तर आज आपण हे बघूया. तर सगळ्यात अगोदर कंपनी सिलेक्ट आणि सेट कशी केली जाते बघूया. तर कंपनीमध्ये जाऊया आणि आपण सिलेक्ट ऑप्शन वापरूया कारण की आपल्याला दुसरी कंपनी ओपन करायची. सिलेक्ट मध्ये गेल्यानंतर आपली जी पण दुसरी कंपनी आहे तिला आपण क्लिक करूया आणि एंटर दाबूया. पहा आपली सुयश कॉम्प्युटर नावाची दुसरी कंपनी होती ती आपली ओपन झाली आणि ती बोल्ड कलर मध्ये असते आणि 1 नंबरला असते. पण इथं खाली जर पाहिलं तर एक गणेश किराणा नावाची कंपनी पण सध्या खाली आहे. तर आपण त्याकरता परत कंपनीमध्ये जाऊया आणि आपण वापरूया शट. गणेश किराणा नावाची कंपनी आपल्याला बंद करायची, तर आपण याला एंटर दाबूया. जर आपल्याला परत सुयश कॉम्प्युटर मध्ये काम नाही करायचं आणि गणेश किराणा ह्या कंपनीमध्ये आपल्याला काम करायचं तर आपण परत तेच करावं लागणार आहे. कंपनीमध्ये परत जावं लागणार आहे आणि सगळ्यात अगोदर वापरायचं सिलेक्ट. ज्या पण कंपनीत आपल्याला काम करायचे ते अगोदर सिलेक्ट करणं गरजेचे आहे. निवडा आणि एंटर दाबा. जी कंपनी आपल्याला लागत नाही ती आपण इथून करू शकतो शट. तर लक्षात आलं मित्रांनो. तर आज आपण पाहिले कंपनीमध्ये क्रिएट नवी कंपनी आपण बनवू शकतो. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे अल्टर. अल्टरचं काम आहे कंपनीमध्ये बदल करून देणे किंवा कंपनी डिलीट करून देणे. तिसरा ऑप्शन आहे आपला सिलेक्ट. ज्यावेळेस आपल्या कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त कंपनी जर असतील कुठली कंपनीत काम करायचे ती निवडण्याकरता त्याचा वापर केला जातो. आणि शट
ओपन झाली कंपनी बंद करण्यासाठी याचा वापर केला जातो. शॉर्टकट पण आहेत, जसे की ए ब्ल्यू कलर मध्ये दिसते, आपण ते जर यातलं प्रेस केलं तर अल्टर चालू होऊन जाईल. त्याच्यानंतर सिलेक्ट मधलं यस जर आपण कीबोर्डवरून प्रेस केलं तर सिलेक्ट होऊ शकतं, किंवा अल्ट प्लस F3 म्हणजे अल्ट दाबून F3 जर प्रेस केलं तर सिलेक्ट होऊन जाईल. आणि शट कंट्रोल प्लस F3 दाबलं तर शट सुरू होऊन जाईल. तुम्ही ट्राय करून बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण कंपनीचं पाहिले त्यातलं डेटा, तर आपण इथे डेटावर जाऊन बघू शकतो की आपल्या कंपनीचा बॅकअप घ्यायचा असेल तर आपण बॅकअप इथून घेऊ शकतो. आपण जर बॅकअप घेतला असेल पहिला आणि आपल्याला तो रिस्टोर करायचा असेल तर आपण इथं रिस्टोर करू शकतो. रिस्टोरला गेल्यानंतर तो विचारतो की नेमका आपल्या कम्प्युटरमध्ये कुठं तुमची टॅलीचं फोल्डर आहे आणि तिथून तुम्हाला बॅकअप घ्यायचा आहे, ते व्यवस्थित निवडायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट आहे, बॅकअपच्या नंतर डाटा पाथ. डाटा पाथचं काम आहे की आपली टॅली नेमकी कुठल्या लोकेशनला इन्स्टॉल आहे आणि आपला डाटा नेमका कुठं सेव्ह होत आहे. दोन महत्वाचे कीबोर्डवरचे बटन आहेत मित्रांनो. एकाच नाव आहे इंटर, कुठल्याही गोष्टी पुढे जाण्यासाठी इंटर वापरलं जातं, आणि दुसरं गोष्ट बटन आहे एस्केप, जे कीबोर्डच्या कोपऱ्यात असतं. याने आपण पुढे गेलेलो पाठीमागे येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, मी जर समजा कंपनीमध्ये गेलोय आणि परत क्रिएट कंपनी केली आणि मला चुकून झालं माझ्याकडून आणि मला पाठीमागे यायचंय, तर मी अशा वेळेस एस्केप नावाचं बटन प्रेस करेन आणि याला आपण बंद करू शकतो. एस्केप आणि इंटर हे टॅलीमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे बटन आहे. तसं ते F1 F2 आहेच. दुसरी एक गोष्ट पाहू मित्रांनो, आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे नंतर पाहूया. त्यानंतर आपण आज जे काही शिकलो त्याची तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करून घ्या, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टकट्स आणि गेटवे ऑफ टॅली यामधलं आपण पार्ट पाहणार आहोत. पार्ट क्रमांक 3 मध्ये ग्रुप कशाला म्हणतात, लेझर कशाला म्हणतात, कसे तयार केले जातात, कसे बदलले जातात, कसे डिलीट केले जातात, हे आपण एक एक स्टेपने बघणार आहोत मित्रांनो. त्यामुळे आपण अत्यंत चांगल्या आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करू शकता. माझा प्रयत्न असा आहे की ग्रामीण भागातले असो किंवा शहरी भागातले असो, मराठीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये टॅली शिकवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तुम्हाला आवडल्यास नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.